एखादा उद्योग जेव्हा सुरू होतो ना, सुरुवातीला तू स्ट्रगल करत असतो. स्ट्रगल करत असतो म्हणजे नक्की काय करत असतो, तर तो अनेक प्रश्नांची उत्तरं शोधत असतो. आणि जसजशी त्याला ती उत्तरं मिळत जातात, तसा त्याचा ग्रोथचा ग्राफ वाढायला लागतो. आणि जेव्हा तो एकदा ग्रोथवर असतो ना, त्यावेळेला ही इज एन्जॉईंग दी ग्रोथ. येस. ओके. पण तो जेव्हा ग्रो करत असतो त्यावेळेला हे खाली जर आपण वेळ पकडली, पहिल्या 3 वर्षात स्ट्रगल केला, प्रश्नांची उत्तरं शोधली आणि मग ती मिळालेली उत्तरं घेऊन तो पळायला लागतो. पण तो असा पळत नाहीये ना, टाइमही जातो. त्यामुळे हे 3 वर्षाचे 6 वर्ष, 6 वर्षाची 9 वर्ष होतात आणि मग कुठतरी 8व्या 9व्या वर्षी त्याला स्टॅग्नन्सी यायला लागते. ती स्टॅग्नन्सी काय येत असते? कारण जसा वेळ चाललाय तसे तुम्ही ज्या प्रश्नांची उत्तरं शोधली होती ती प्रश्नच इरेलेव्हंट झालेत. आता नवीन प्रश्न निर्माण झालेत. त्यामुळे नवीन प्रश्नांना जुन्या उत्तरांनी फाईट करता येत नाही. आणि ही नवीन उत्तरं शोधण्याचं काम ह्या ग्रोथच्या पिरियडमध्ये, ग्रोथ एन्जॉय करण्याच्या पिरियडमध्ये बऱ्याच वेळेला राहून जातं.